नमस्कार मित्रांनो, आज आपण वर्ग आणि वर्गमूळ काढण्याच्या काही ट्रिक बघणार आहोत. सोपा चॅप्टर म्हणण्यापेक्षा एक बेसिक कन्सेप्ट आहे. ही कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे, कारण जनरली प्रत्येक परीक्षेला वर्ग काढणे हा प्रकार येत आहे. तर आपण आज वर्ग काढायचे कसे, तर ह्या लहान लहान गोष्टी बघू. बघ आता एकक स्थानी जर 5 आहे, एकक स्थानी जर 5 असताना त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा, कोणतीही संख्या असू द्या. त्याच्या अगोदर एक गोष्ट समजून घ्या किंवा वर्ग संख्येच्या एकक स्थानी दोन, तीन, 7 आणि 8 2, 3, 7 आणि 8 हे अंक कधीच येत नाहीत. वर्ग संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7 आणि 8 हे अंक कधीच येत नाहीत. ही गोष्ट ध्यानात ठेवा. म्हणजे एक महत्वाचा पॉइंट आहे. सपोज जर वर्ग संख्येच्या एकक स्थानी हे अंक आले तर ती समजा ती वर्ग संख्या नाहीये असं कन्सिडर करायचं आपला. तेव्हा आपल्या त्या ध्यानात ठेवायचं की वर्ग संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7, 8 हे अंक कधीच येणार नाहीत. ही एक गोष्ट समजून घ्या. बघा आता वर्ग एकक स्थानी 5 असताना वर्ग कसा काढायचा आपण कन्सिडर करतो. किंवा हे 25 आहे, 25चा वर्ग आपला काढायचा आहे. 25चा वर्ग करताना एक काम करायचं, हे 5 आणि हे 2 हे ध्यानात ठेवा. बघा ह्या सरळ सरळ एकक स्थानच्या संख्येचा वर्ग करून घ्यायचा. 5चा वर्ग 25 होईल. आणि हे 2 आहे ना, 2च्या समोर संख्या 3 असणार आहे. त्या संख्येनं ह्या 2 लागून घ्यायचे. म्हणजे असं होईल बघा, 2 गुणिले 3 6 हे आहेत तसेच 25 समोर ठेवून द्यायचं. म्हणजे 25 वर काय असणार आहे 625. त्याच्या अगोदर एक गोष्ट ध्यानात ठेवा किंवा 1 ते मॅक्झिमम 30 पर्यंत वर्ग आपला पाठ असणं गरजेचं आहे. किती लहान गोष्ट आहे. वर्ग पाठ करण्यासाठी आपला 1 ते 30 पर्यंत पाठ ठेवा. त्यानंतर घन 1 ते 20 पर्यंत पाठ ठेवा. आणि हे घात 1 ते 10 पर्यंत पाठ ठेवा. कसोट्या आपला आपण तुम्हाला काल पण सांगितलं होतं किंवा कसोटी थोडंफार पाठ राहू द्या. ही बेसिक गोष्ट आहे. त्याच्यानंतर बघा ध्यानात ठेवा, आता जर सपोज 35चा वर्ग काढायचा म्हणलं, 35चा वर्ग काढायचं म्हणलं, सेम तीच कंडिशन असेल. अगोदर 5चा वर्ग केला मी, 5चा वर्ग झाला 25. नंतर 3च्या समोर संख्या 3 गुणिले 4 3 चौक 12 1225. ही बेसिक कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर बघा समोर 45चा वर्ग. आता काय केलं मी, ह्या 5चा वर्ग करून घेतला. 5चा वर्ग 25 होईल. आणि ह्या 4च्या समोर संख्या 4 गुणिले 5 4 पंचे 20 म्हणजे 20 25 हे 45चा वर्ग असेल. ही बेसिक गोष्ट आहे. ह्याच्या अगोदर आपल्या ह्या तिन्ही म्हणजे एकदम 30 पर्यंत वर्ग पाठ ठेवा. ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे त्या संख्येचा वर्ग असा काढायचा. अजून 1-2 उदाहरण घेतो. पहा आता 55चा वर्ग आहे. ह्या 5ची फोड केली म्हणजे ह्या 5चा वर्ग 25 झाला. नंतर हे 5 आहे ते ह्या 5ला समोर संख्येनं गुण घ्या. 5 गुणिले 6 6 पंचे 30 30 25 हे 55चा वर्ग आहे. त्याच्यानंतर अजून बघा 110चा वर्ग 115चा वर्ग. काळजीपूर्वक बघा 115चा वर्ग. 115चा वर्ग ह्या 5ची फोड केली मी, 5चा वर्ग 25 घेतला. 5चा वर्ग 25 घेतला. आता हे 11 आहे, 11 गुणिले 12 करून येणार जी संख्या राहिली ना त्या संख्येच्या समोर संख्येला गुणून घ्यायचं. म्हणजे काय बघा, हे 11 गुणिले 12 12 1 12 हातचा 12 1 12 आणि 13 132 म्हणजे 13,225 115चा वर्ग आहे. बेसिक गोष्ट बऱ्यापैकी समजले असं मला वाटतंय. ओके, ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे त्या संख्येचा वर्ग असा करायचा. चला आपण पुढे बघूत. आता याच्या अगोदर आपण काय बघितलं किंवा एकक स्थानी 5 असताना संख्येचा वर्ग कसं काढायचा. आता एक ध्यानात ठेवा की जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 5 नाहीये त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा. बघा ध्यानात ठेवा, आता एकक स्थानी 5 नसताना संख्येचा वर्ग कसा काढायचा. मी एक काम करतो, 44 घेतो अगोदर. बघा आता ह्याची फोड आपला काळजीपूर्वक करायची. एक काम करतो मी, ह्या 44 ची फोड असं करतो, ह्या 4चा वर्ग 16 लिहितो, ह्या 4चा वर्ग 16 लिहितो,
हे काळजीपूर्वक ध्यानात ठेवा बरं. आता हे 2चे 2 गट झाले, 2चे 2 गट झाले. एक काम करायचं आता काळजीपूर्वक बघा, हे 4 आणि हे 4, 4 × 16, 16 दोन्ही 32. 32 ही संख्या 2 अंकी आहे. 32 ही संख्या 2 अंकी आहे. एकक स्थानचा अंक सोडून 32 अलीकडे मांडायचे, म्हणजे एकक स्थानचा अंक सोडला मी आणि 32 असे मांडले. फक्त ह्यांची बेरीज करायची आपला, बस झालं, एवढंच करायचे. बघा आता हे 6 असल, हे 3 असल, हे 9 असल आणि 1 असल. 19, 36 इथपर्यंत समजलं. त्यानंतर बघा आता 48चा वर्ग. काळजीपूर्वक या दोघांची फोड केली. 8चा वर्ग 64, 8चा वर्ग 64, 4चा वर्ग 16, 4चा वर्ग 16. आता काळजीपूर्वक ह्या दोघांची फक्त आपल्याला काय करायचं, गुणाकार करायचे आणि त्याला दुप्पट करायची. 4 8 32, 32 दोन्ही 64. बघा काळजीपूर्वक हा, 4 × 8 केलं आणि त्याला दुप्पट केलं मी, 16 केला. आता काय करायचं माहिती आहे का, 4 8 32, 32 दोन्ही 64. 64 ची 2 अंकी संख्या आहे. 2 अंकी संख्या आहे म्हणून काय करायचं, एकच स्थानचा अंक सोडून द्यायचा आणि 64 मध्ये मांडायचे. बघा आता 64 असे मध्ये मांडले मी. इकडे समोर राहिले, इकडे बेरीज करा सगळ्यांची. 4 आला, 6 × 4 10 ला 0, हातचा 1 आला, 6 × 6 12 आणि 1 13, 13 ला 3, हातचा 1 आला, 23 04, 23 04. ते 48चा वर्ग आहे. आता त्यानंतर बघा 56चा वर्ग, 56चा वर्ग. काळजीपूर्वक फोड काळजीपूर्वक करा. तुम्हाला मॅक्झिमम 20 पर्यंत वर्ग जरी पाठ असेल तर होते. काळजीपूर्वक समोर पहा काय, 6चा वर्ग 36 झाला, 6चा वर्ग 36 झाला, 5चा वर्ग 25 झाला, 5चा वर्ग 25 झाला. आता काय केलं माहितीये का मी, 5 × 6, 6 5 30, 30 दोन्ही 60. 60 ही 2 अंकी संख्या आहे म्हणून मी काय केली, मध्यभागी मान घेतली. हे 60 असे ठेवून घेतले. हे 6 ला 6, हे 3, 6 आणि 5 11 ला 1, हातचा आला 1, हे 31 36. इथपर्यंत व्यवस्थित समजलं. अजून एक उदाहरण घेतो पहा आता. 88चा वर्ग, 88चा वर्ग फोड केली मी. 8चा वर्ग 64, 7चा वर्ग 49, 7चा वर्ग 49, 7 8 56, 56 दोन्ही 112. काळजीपूर्वक बघा, हे 7 × 8, 7 8 56, 56 दोन्ही 112, 6 दोन्ही 12 ला हातचा आला, 5 दोन्ही 1 11, 112. आता 112 3 अंकी संख्या व्हायला. कशी व्हायली, 3 अंक्या. एकच स्थानचा अंक सोडून द्यायचा आपला, एकच स्थानचा अंक आपला सोडून द्यायचा. मग मी काय करतो, हे 2, हे 1 आणि हे 1 सगळ्यांची बेरीज करा. हे 4 6 2 8, 9 1 10 ला 0, हातचा आला 1, 4 आणि 1 5 आणि 1 6, 60 84. हे झाला 88चा वर्ग. अजून एक उदाहरण दाखल घेतो. मॅक्झिमम एक 10 5-6 उदाहरणं घेतली किंवा 10 एक उदाहरण घेतलं, तुम्हाला बऱ्यापैकी तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. एक घेतलं काय, 1000 घेतलं काय फरक पडणार नाही, पण तुमच्या आपल्या सुपीक डोक्यात घुसण्यासाठी एक मॅक्झिमम 10 एक उदाहरणं घेऊत आपण. अजून एक घेतो आता असंच. 98चा वर्ग, 98चा वर्ग. एक काम करतो मी, 8चा वर्ग 64, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 9चा वर्ग 81. आता बघा हे दोघांचे आपला गुणाकार करायचा अगोदर. 8 9 72, 8 9 72, 72 दोन्ही 144, 72 दोन्ही 144. बघा दोघांचा गुणाकार केला. 8 9 72, 72 दोन्ही, 2 दोन्ही 4, 7 दोन्ही 14, 144. 3 अंकी संख्या आहे. एक अंक सोडून मांडून घ्या, सगळ्यात फक्त बेरीज करा. हे 4 6 आणि 4 10 ला 0, हातचा आला 1, 4 आणि 1 5 आणि 1 6, 8 आणि 1 9, 96 04 98चा वर्ग आहे. ओके, इथपर्यंत बऱ्यापैकी समजलं. हे झाले 2 अंकी संख्येचे वर्ग काढणे. आता आपण काय करू माहिती आहे का, हे सोपं होत इथपर्यंत, इथपर्यंत एकदम सोपं होत. आता आपण जाऊ 3 अंकी संख्येचे, म्हणजे मॅक्झिमम 101 ते 999 पर्यंत आपला वर्ग कसे काढायचे बघायचे. आता काय म्हणतोय बघा मी काळजीपूर्वक, 101 ते 999 पर्यंत. हे व्हिडिओ बघितल्यास तुम्हाला 101 ते 9 म्हणजे 1000 पर्यंत वर्ग असे चुटकीमध्ये, एकदम चुटकीमध्ये. चला बघूत आपण समोर आता. चला मित्र आता बघा, 101 ते 999 पर्यंत आपला वर्ग काढायचे. तर काहीच नाही, एका सेकंद मॅक्झिमम तुम्हाला
ह्याची जर प्रॅक्टिस झाली ना तर एक 10 सेकंदामध्ये 101 ते 999 पर्यंत प्रत्येक संख्येचा तुम्हाला वर्ग काढता येते. काळजीपूर्वक ध्यानात ठेवा. फक्त मी तुम्हाला काय सांगायचं येतं, जे जे इकडे लिहून दिलेत ना मी, ते एक बेस आहे. ते बेस जर सपोज 100च्या आसपास संख्या असेल, 100च्या आसपास, तर आपला बेस 1 धरायचा आहे. 150च्या आसपास संख्या असेल तर बेस आपला 3 स्थानी 2 धरायचा आहे. 200च्या आसपास संख्या असेल तर बेस आपला 2 धरायचा आहे. 250च्या आसपास संख्या असेल तर आपला बेस 5 स्थानी 2 धरायचा आहे. आता हे आले कसे तुम्हाला मी हे समजून सांगतो अगोदर. बघा आता हे 250 म्हणजे 5 स्थानी 2 आले कसे बघा. आता 100 पैकी 250, 100 पैकी 250. आता काळजीपूर्वक मग ह्याला मी काटाकाटी करतो. हे 0 काटला, 5 2 10, 5 5 25, 5 स्थानी 2 अशा प्रकारे आले. कसं ते एक दुसरं समजून सांगतो. हे 450 ला 9 स्थानी 2 कसं आलं तर काळजीपूर्वक बघा. हे 100 आणि हे वरी 450, त्याला फक्त आपला कमी करायचंय. हे 0 कमी झाला, 5 2 10, 5 9, 9 स्थानी 2. हे नंतर वाटलं तर 1-2 वेळेस काळजीपूर्वक बघा की ही संख्या कशा आल्या. तर फक्त एक ध्यानात ठेवा की हे बेस तुम्हाला काढता जरी नाही आलं काय अडचण नाही, तो 1-2 वेळेस बऱ्यापैकी प्रॅक्टिस केली तर हे बऱ्यापैकी समजून जात आहे. ओके. आता मी काय करतो, अगोदरच एक छोटी संख्या घेतो, 101 संख्या घेतो. 101 या संख्येचा वर्ग आपला काढायचा आहे. 101 या संख्येचा वर्ग आपला काढायचा आहे. आता काळजीपूर्वक बघून घ्या. एक 2-3 स्टेप फक्त समजून घ्या. एक 3-4 गणित समजून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही घरी गेल्यास काळजीपूर्वक प्रॅक्टिस करा. कुठलीही संख्या घ्या तुम्ही, काही फरक पडत नाही. 101 ते 999 मध्ये कुठलीही संख्या निवडा, काही फरक पडत नाही. फक्त मी ज्या तुम्हाला स्टेप सांगायले त्या काळजीपूर्वक फॉलो करा. बघा आता काळजीपूर्वक. हे 101 संख्या आहे. 100 पेक्षा कितनं मोठी आहे? 1 न मोठी आहे. 100 पेक्षा कितनं मोठी आहे? 1 न मोठी आहे. ज्या संख्येनं मोठी आहे का त्या संख्येचा वर्ग करायचा. म्हणजे 1 चा वर्ग आपल्यापाशी काय होईल? 1 होईल. पण लिहिते वेळेस त्याला 0-1 स्वरूपात लिहायचं. काय लिहायचं? 0-1 स्वरूपात लिहायचं. इथपर्यंत काळजीपूर्वक समजलं. चला आता काळजीपूर्वक बघा. आता बघा, जेवढ्या संख्येनं मोठी आहे का, म्हणजे 100 पेक्षा कितनं मोठी आहे? 1 न मोठी आहे. मग ह्या संख्येमध्ये 1 प्लस करायचे. 1 न मोठी आहे म्हणून काय करायचे? 1 प्लस करायचे. इथपर्यंत काळजीपूर्वक. आता हे जर समजलं नसेल, हे बघा, 100 पेक्षा कितनं मोठी आहे? 1 न मोठी आहे. काय केलं मी? 1 प्लस केला. किती झाला इथं? 102 झाला. किती झाला? 102 झाला. हे इथपर्यंत काळजीपूर्वक समजते. हे जे 1 बेस आहे ना, 1 बेस, मी ह्या 101 ला अगोदर 1 न गुण घेतला. 1 न गुण घेतलं म्हणजे बेस न गुण घेतलं. काय होईल? 101 गुणले 101, हेच उत्तर होईल आपल्याशी. 101 गुणले 1, उत्तर 101च होईल. 100 पेक्षा कितनं मोठी आहे? 1 न मोठी आहे. मी काय केलं? 1 प्लस केले. किती झाले? 102 झाले. आता हे सरळ सरळ उचलायचे. 102 च्या समोर 01 लिहून टाकायचा. हे झालं माझ्यापाशी 101 चा वर्ग. बेसिक गोष्ट आहे, काही अवघड नाही. इथपर्यंत समजले काळजीपूर्वक? खूप सोपं आहे, काही अवघड नाही. नंतर सांगतो बघा मी काळजीपूर्वक. 101 चा वर्ग मला करायचा आहे. 101 म्हणजे 100च्या जवळची संख्या आहे. मी बेस धरला 1. वाटलं त्याचा नंतर समजून सांगतो मला मी काळजीपूर्वक. बघा आता 100 पेक्षा 1 न मोठी आहे. 100 पेक्षा 1 न मोठी आहे म्हणून माहिती केली. 1 चा वर्ग केला मी. 1 चा वर्ग 1 येतोय, पण त्याला लिहायचं काय माहिती आहे का? 0-1 स्वरूपात लिहायचं. मी लिहिलं इथपर्यंत काळजीपूर्वक. आता पहा, हे 101 आहे ना, हे 101 ला आपण बेस काय धरला होता इथं? 100चा 1 बेस धरला होता इथं. बघा, 100चा 1 बेस धरला होता. 101 ला 1 न गुण घेतलं तर उत्तर किती असणार आहे? 101च असणार आहे. इथपर्यंत काळजीपूर्वक समजला का आपला? ओके. पहा आता 100 पेक्षा 1 न मोठी आहे. 101 ही संख्या 100 पेक्षा किती मोठी आहे? 1 न मोठी आहे. मी काय करतो? 1 इथं प्लस करतो. मग झालं किती? 102. इथपर्यंत ठीक आहे. इथपर्यंत बऱ्यापैकी कळकलं. आता बघा, त्या 102 समोर सरळ सरळ हे आपण जे 1 चा वर्ग घेतलाय ते ठेवून द्यायचा. म्हणजे 0-1 हे आपल्यापाशी काय? 101 चा वर्ग आहे. एकदम व्हिडिओ पॉज करू करू काळजीपूर्वक पहा.
काही अवघड नाहीये, तुम्हाला बऱ्यापैकी. त्याच्यानंतर मी अशावरले अजून पहिलं उदाहरण नका समजा, ह्याच्यावरले मॅक्झिमम एक 5 ते 6 उदाहरण घेतलं. अशी उदाहरणं घेतल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी समजल. ओके, चला पहा आता 104 चा वर्ग आहे. काळजीपूर्वक व्हिडिओ पॉज करू पहा. खूप सोपं आहे, एवढं काहीच अवघड नाही, एकदम सोपं आहे. तर समजून घ्या आता होतंय काय तर पहा. मी काय केलं, ह्या 4 चा वर्ग केला, 16 झाला. 4 चा वर्ग. आता हे 104 100 पेक्षा कितना मोठे आहेत, 4 न मोठे आहेत. अगोदर काय करा माहिती आहे का, ह्या 104 ला बेस न गुणून घ्या. बेस खूप महत्वाचा आहे. बेस न गुणून घेतलं तर काय असणार आहे, 104च असणार आहे. इथपर्यंत समजलं. 104 हे 100 पेक्षा 4 न मोठे आहेत. कितनं, 4 न मोठे आहेत. मी काय करतो, ज्या संख्येनं मोठे आहेत का ती संख्या ह्या संख्येमध्ये प्लस करतो. म्हणजे काय होईल, 104 अधिक 4 किती झाले, 108 झाले. 108. आता ही संख्या सरळ सरळ समोर ठेवून द्या. 10,816 हे 104 चा वर्ग आहे. इथपर्यंत कळकलं. चला अजून एक असंच समोर घेतो मी. 111 चा वर्ग. 111 चा वर्ग. काळजीपूर्वक बघा आता. 111 चा वर्ग ध्यानात ठेवा काळजीपूर्वक. 100 पेक्षा कितना मोठी आहे, 11 न मोठी आहे. 11 चा वर्ग माझ्यापेक्षा किती असणार आहे, 121. किती असणार आहे, 121. इथपर्यंत समजलं काळजीपूर्वक. बघा 100 पेक्षा 11 न मोठी आहे म्हणजे 11 चा वर्ग 121 झाला. मी ह्या पूर्ण संख्येला बेस न गुणून घेतो. माझ्यापाशी बेस काय 1 चा असणार आहे, म्हणजे 111 गुणिले 1 111 चा असणार आहे. 111 झालं इथपर्यंत. आता 111 ही संख्या 100 पेक्षा किती न मोठी आहे, 11 न मोठी आहे. म्हणजे ह्या संख्येत मी 11 प्लस करतो. म्हणजे असं होईल, हे 2 आणि हे 1. इथपर्यंत समजलं. आता बघा काळजीपूर्वक इथं थोडं जमलिंग आहे. आता इथं थोडं जमलिंग आहे काळजीपूर्वक. इथे समोर 3 अंकी संख्या आहेत, इथं पण 3 अंकी संख्या आहेत. मग काय करायचं माहिती आहे का, मला इकडे समोर 2 अंकी संख्या ठेवायची असतात. एकक स्थानाकडे 2 अंकी संख्या ठेवायची. मग काय करायचं माहिती आहे का, ही जी संख्या आहे ही संख्या 121 मध्ये 1 आहेत नाही, हे अलीकडले 1 ह्या संख्येत प्लस करायचे. म्हणजे असं होईल बघा. आता हे 2 आणि 1 3 आणि समोर झालं. एवढं सोपं आहे. कळकलं काळजीपूर्वक इथपर्यंत. बघा नंतर समजून घ्या. हे 121 चे ना, हे 21 असेच ठेवून द्या. हे इकडले 1 इथं प्लस करा. म्हणजे 2 आणि 1 3 झाले आणि हे 12 जशास तसे. म्हणजे काय असणार आहे, 12,321 हे 111 चा वर्ग असेल. इथपर्यंत बऱ्यापैकी कळकलं का. चला अजून एक असं उदाहरण पुढचं घेतो मी. आता 164 चा वर्ग आपण काढू. किती, 164 चा. आता हे वर्ग तुम्हाला मी काळजीपूर्वक समजून सांगा. बघा हे जे 164 आहेत 150च्या आसपास आहेत. 150च्या आसपास. मी बेस काय धरतो बघा. आता 3 छेदस्थानी 2 बेस असा धरतो. 3 छेदस्थानी 2 असा बेस धरला. आता बघा किती पेक्षा मोठे येतं, म्हणजे 150 पेक्षा 14 न मोठे येतं. किती न मोठे येतं, 150 पेक्षा 14 न मोठे येतं. मग काळजीपूर्वक जेवढ्या संख्येनं मोठे आहेत का त्या संख्येचा अगोदर वर्ग करून घ्या. म्हणजे 150 पेक्षा 14 न मोठे आहेत म्हणजे 14 चा वर्ग 196 होईल. 14 चा वर्ग 196 होईल. इथपर्यंत समजलं काळजीपूर्वक. आता 150 पेक्षा 14 न मोठे आहेत. कितनं मोठे आहेत, मग जेवढ्या संख्येनं मोठे आहेत ती संख्या अगोदर प्लस करून घ्या. म्हणजे असं होईल 164 आणि हे 14 178 होतील. इथपर्यंत काळजीपूर्वक समजलं. 178 ला बेस न गुणून घ्या. म्हणजे 3 छेदस्थानी 2 न गुणून घ्या. आता काळजीपूर्वक बघा. आता हे 196 असेच राहू द्या. 14 चा वर्ग आहे आपल्यापाशी. हे 2 बे 8 16 1 राहिलं 92 18 ह्या दोघाचा गुणाकार 89 गुणिले 3 3 9 27 हातचे आले 2 3 8 24 25 आणि 26. ओके. आता काळजीपूर्वक बघा. हे 267 आणि पुढे आहेत 196. 267 आणि पुढे आहेत 196. हे 3 अंकाला 2 अंक करायचे. मग 96 मी असेच ठेवतो. हे 1 ह्या 7 मध्ये प्लस करतो. 7 आणि 1 8 झाले आणि हे 26 896. हे आहे 164 चा वर्ग. ह्यात अजून एक आहे बघा. सहज
म्हणजे रेग्युलरली पद्धत, दोन्ही पद्धती आहेत, काय अडचण नाही. ही पद्धत पण आहे ना अशी रेग्युलरली पद्धत, अशी एक पद्धत आहे बघा आता काळजीपूर्वक. ह्या 4चा वर्ग 16, 4चा वर्ग 16, ह्या 16चा वर्ग 256, 16चा वर्ग 256. आता एक काम करा, काय करा माहिती आहे का, ह्या 16 4 ला गुणा आणि ते दुप्पट करा पुन्हा. मग काय होईल माहिती आहे का, 16 चौक 64, 64 दोन्ही 128. हे 128 मांडते वेळेस पलीकडली एक संख्या सोडून मांडायचे, म्हणजे असं होईल हे 128. फक्त यांची बेरीज करायची आपला. हे 6, हे 8 आणि 1 9, 6 आणि 2 8, हे 5 आणि 1 6 आणि हे 2 26 896. दोन्ही ध्यानात ठेवा, काय अडचण नाही. जनरली आता पूर्ण काय माहिती का, ही थोडी अवघड जाते, ही सोपी वाटते, काय अडचण नाही. ह्या पद्धतीने करा, काही फरक पडत नाही. दोन्ही कोणी उत्तर आपलं सेम तेच येणार आहे, काही अडचण येणार नाही. फक्त आपलं काय करायचं माहिती का, पद्धत समजून घ्यायची. काय करायची, आपला पद्धत समजून घ्यायची. ह्या दोन्ही गोष्टी समजल्यात का? ओके, चला आपण आता पुढचं बघू. आता पुढचं बघूत आपण 173. दोन्ही पद्धतीने समजून सांगतो मी. बघा, पहिली पद्धत काय करतो तुम्हाला आधी एकदम अगोदर सोप्या पद्धतीने सांगतो आणि नंतर हे बेसनं समजून सांगतो. बघा आता 3चा वर्ग 9 घेतला, म्हणजे 9 म्हणजे 0 9, त्याला काय केलं, एकक आणि दशकच्या स्वरूपात मांडलं त्याला मी, एकक आणि दशकच्या स्वरूपात मांडलं मी. 0 9 झाला, काळजीपूर्वक. 17चा वर्ग 289, 17चा वर्ग 289. इथपर्यंत काळजीपूर्वक समजलं. आता बघा 17 त्रिक 51, 17 त्रिक 51, 51 दोन्ही 102, 17 त्रिक 51, 51 दोन्ही 102. 102 हे 3 अंकी संख्या आहे, 102 ही 3 अंकी संख्या आहे. मांडते वेळेस एकक स्थानचा अंक सोडून मांडायचे. मग काय करतो मी, 102 असे मांडतो. आता बेरीज करतो यांची, हे 9, हे 2, हे 9, 8 आणि 1 9 आणि हे 2 29 929. हे झाले आपली काय सोपी पद्धत. आता आपण ह्या बेसच्या स्वरूपात बघू. कशाच्या, बेसच्या स्वरूपात. सेम तच असणार. ह्याच्या अगोदर तुम्हाला समजून सांगितलं 173 150 पेक्षा कितीने मोठे आहेत हे काळजीपूर्वक अगोदर बघा. त्या संख्येचा वर्ग करून घ्या, नंतर तीच संख्या त्या संख्येमध्ये प्लस करा, त्याला आहे त्या आपल्या बेसनं गुणून घ्यायचं. आपलं हे उत्तर असणार आहे. बघा 173 हे 150 पेक्षा किती मोठे आहेत, 23 न मोठे आहेत, 23 न मोठे आहेत, 23 न मोठे आहेत. 23 चा वर्ग 529 केला मी, 23 चा वर्ग 529 केला. इथपर्यंत काय बघ समजलं. आता बघा मी काय करतो माहिती का, 173 मध्ये 23 प्लस करतो, कारण जेवढ्या म्हणजे 150 पेक्षा किती मोठे आहे 23 न, त्या संख्येत 23 प्लस केले, म्हणजे हे 173 आणि 23 6 9 आणि हे 1 196. आता ह्याला फक्त काय करायचे माहिती आहे का, त्या 196 ला आपला बेस न गुणून घ्यायचे. आपला बेस काय असणार आहे, 150 चा असणार आहे. बेस काय असणार आहे आपल्यापाशी, 150 चा. म्हणजे हे 3 छेदस्थानी 2 चा. मी काय करतो, ह्या 196 ला 3 छेदस्थानी 2 न गुणून घेतो. 196 ला 3 छेदस्थानी 2 न, म्हणजे बे 1 बे 92 18 1 ह्याला 82 16, 82 16. आता हे दोघांचा गुणाकार करायचा, 98 आणि 3 चा गुणाकार करायचा आहे. 3 8 24, हातचे आले 2, 3 9 27, 28 आणि 29 294. इथपर्यंत काळजीपूर्वक समजलं. त्याला फक्त आपला मान घ्यायचे. आता इथं काय करायचे, हे 294 असे मांडले मी. आता काळजीपूर्वक बघा, हे 29 असेच घेतले, हे 5 आणि 4 9 झाले, 5 आणि 4 9 झाले आणि हे 29 929. कुठलीही घ्या पद्धत, काय अडचण नाही. दोन्ही पद्धती सोपे आहेत. ही जी बेसची पद्धत आहे थोडी तुम्हाला अवघड वाटत असेल, पण अवघड नाहीये. ज्याला प्रॅक्टिस खूप आहे का, तर ही खूप सोपी आहे. आणि ज्याला वाटतं ठीक आहे देवरे हरी पलंगावरी खूप सोपच पाहिजे, त्यांनी हे घ्या काळजीपूर्वक. आपले काही फरक पडत नाही. दोन्ही पद्धतीने उत्तर सेम तेच येणार आहे, काही नाही. पण तुम्हाला जर एखादी कन्सेप्ट समजली तर तुमची लाईफ टाईम विसरणार नाही. हे इथं कसं आहे माहिती आहे का, लवकर समजत नाहीये. शॉर्ट पद्धत आहे, म्हणजे एकदम शॉर्ट ट्रिक आहे. पद्धत सोपी आहे पण लवकर समजत नाहीये, किंवा जास्त वेळ आठवणीत राहत नाहीये, जास्त वेळ आठवणीत राहत नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचे, दोन्ही पैकी कुठली वेग आहे, काय अडचण नाही आपल्याची. ठीक आहे, आता पुढचं वेळ बघूत आपण. हा ओके, बघा आता दुसरा आहे 524. ह्याचा बेस मी
5 धरतो, बेस किती धरतो मी 5 धरतो. काळजीपूर्वक बघा आता 524 हे 500 पेक्षा 24 जास्त आहे, मग 24 चा वर्ग करतो मी 576 होईल. 24 चा वर्ग 576 साईड लिहून ठेवतो मी. आता काळजीपूर्वक बघा किती संख्येने मोठे इथे 24 ने मोठे, मग मी काय करतो 524 मध्ये 24 प्लस करतो 548 झाले. किती झाले 548. 548 ला बेस न गुणून घेतो, 548 ला बेस न गुणलं 5 न, 45 ला 0 हातचा आला 4, 4 पंचे 20 आणि 4 24, हातचे आले 2, 5 5 25 26 आणि 27, 26 आणि 27. इथपर्यंत समजलं आपला. काय आले 27 40 आणि पुढे काय आहे 576. 576 मी काय करतो हे 76 अशीच ठेवतो, हे 7 शून्यामध्ये प्लस करतो म्हणजे 7 होते. सॉरी हे जे 5 आहेत शून्यात प्लस करतो म्हणजे 5 होते ना, आणि हे 4 7 आणि हे 2 27 45 76. ओके इथपर्यंत काळजीपूर्वक समजलं बऱ्यापैकी. बघा आता जर तुम्ही ह्याला खेळत बसलात काय तुम्ही 4 चा वर्ग 16 केला, नंतर ह्या 2 चा वर्ग 4 केला, 5 चा वर्ग 25 केला, 52 चा वर्ग आहे आपला, नंतर 5 2 10 2 10 2 20, हे 2 नंतर हे 0 हे 7 हे 2 27 02, नंतर मग सगळ्या संख्येचा आपला दुप्पट करून त्याला आहेत संख्येनं गुण घ्यायचं. काय फरक काहीच पडणार नाही. फक्त मी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट का सांगायलो थोडी सोपी आहे म्हणून समजून सांगायचा प्रयत्न करेल तुम्हाला मी. ओके समजलंय. चला आपण पुढचं गणित असं बघू बघा. चला पहा आता समोर 189 चा वर्ग, 189 चा वर्ग काळजीपूर्वक समजून घ्या. बघा आता मी काय करायची फोन करतो अशी 9 चा वर्ग 81, 9 चा वर्ग 81, 18 चा वर्ग 324, 18 चा वर्ग 324. आता काय करतो माहिती आहे का मी 98 162 162 गुणिले दुप्पट करतो. बे दोन्ही 4 6 दोन्ही 12 ला 2, हातचा 1 आला, बे 1 बे आणि हे 1 3 324. फक्त आपल्याला काय करायचं तर प्लस करायचं. हे 1 झाला, 8 आणि 4 12 ला 2, हातचा 1 आला, हे 4 आणि 2 6 आणि हे 1 7, 7 ला 7, हे 3 आणि 2 5 आणि हे 3 35 721. हे 189 चा काय आहे वर्ग आहे. इथपर्यंत काळजीपूर्वक समजलं. ओके चला पुढचं बघू आपण असं. बघा ह्याला मी बेसला पण समजून सांगतो तुम्हाला. मी काय करतो हे 189 150 पेक्षा खूप मोठे व्हायले तर मग मी काय करतो 200 चा बेस धरतो. बेस काय धरतो 200 चा धरतो म्हणजे 2 चा बेस धरतो. इथं इथपर्यंत समजलं. हे 200 पेक्षा 189 कितने लहान आहे तर 11 लहान आहे. तर मी काय करतो 11 चा वर्ग 121 करतो. 11 चा वर्ग 121. आता जेवढ्या संख्येनं लहान आहेत का ती संख्या 189 मधून कमी करा. म्हणजे 11 ने कमी केले, इथं 9 मधून 1 गेला 8 राहिला, इथं 7 राहिलं, 178 झालं. मग हे 178 झालं. 178 ला आपलं बेस न गुण घ्यावं लागेल. 178 ला 2 न गुण घेतो. 178 ला 2 न गुण घेतो. 8 दोन्ही 16 ला 6, हातचा आला 1, 7 दोन्ही 14 आणि 1 15 ला 5, हातचा आला 1, बे 1 बे आणि 1 3 356. हे 356 आणि हे 121. 356 आणि 121. फक्त तेच करतो बघा. हे 21 साईडला ठेवून घेतो. 21 साईडला हे 1 ह्या 6 मध्ये प्लस करतो झाले 7 आणि हे 35. 35 721. उत्तर दोन्ही ठिकाणी सेम असणार आहे. हे तुम्हाला काय म्हणलं किंवा कन्सेप्ट समजली तर कसले गणित येऊ द्या किंवा किती मोठे येऊ द्या तुम्हाला ते गणित बऱ्यापैकी सुटतंय. मी दोन्ही ठिकाणी तुम्हाला ही पद्धत आहे आणि ही पद्धत जनरली ही पद्धत बऱ्यापैकी आहे युट्यूबला बऱ्यापैकी आहे. आता आपला ही पद्धत तुम्हाला मी नवीन सांगायचा प्रयत्न केला बेसची पद्धत. ज्यांना बेस हे वाटलं बेस शेवटपर्यंत लिहून घ्या. मी असे ठेवून घेतले किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या. काय फरक पडत नाही. बेस पाठ झाले की कसलं उत्तर येत आहे कसलं बी उत्तर येत आहे. जेवढ्या संख्येनं मोठी आहे किंवा लहान आहे ती संख्या तुम्हाला एकदम लहान असली तर प्लस वजाबाकी करायची, मोठी असली तर बेरीज करायची. त्या दोन्ही गोष्टी समजून घ्या. चला एक शेवटचं गणित घेऊ. ओके चला पुढचं बघूत आपण. 727 चा वर्ग आपला करायचा. कितीचा 727 चा. आता मी ह्याला काय करतो माहिती आहे का बेस धरतो 7 चा.
बेस धरतो 7चा. 700 पेक्षा 727 कितनं मोठं येतं 27 न. मग मी काय करतो 27 चा वर्ग 729. 27 चा वर्ग 729 इथपर्यंत गोष्ट आहे बघा काळजीपूर्वक. 27 चा वर्ग 729 इथपर्यंत समजलं. बघा आता 727 700 पेक्षा कितनं मोठे आहे इथं 27 न. मग मी काय करतो ह्या 727 मध्ये 27 प्लस करतो म्हणजे किती होणार 754. 754 झाले. 754 ला 7 न बेस न गुणून घेतो. 754 ला 7 न म्हणजे बेस न गुणून घेतलं. 728 हातचे आले 2. 7 35 36 आणि 37 37 ला 7 हातचे आले 3. 7 7 49 50 51 आणि 52 52 78. आता हे 52 78 आणि पुढे आहेत 729. किती 729. त्या 29 चे 729 चे 29 जशाच तसे लिहितो. हे 7 आणि 8 झाले 15. 15 ला 5 घेतला हातचा 1 झाला 7 आणि हे 1 8 आणि हे 52. 52 85 29 हे झालं आपलं 727 चा वर्ग. तुम्हाला ह्याच्यावर बऱ्यापैकी ही गोष्ट समजली असेल. बेसून खूप सोपं आहे नाही अवघड काहीच नाहीये. बेस ज्यांना समजला त्यांना हे उत्तर काढायला खूप सोपं आहे. आणि जर असं करायचे आपला 7 7 7चा वर्ग 49 नंतर पुन्हा 2चा वर्ग 4 7चा वर्ग 49 तुझे ह्या बघा हे काढण्यासाठी तुम्हाला एक करावं लागणार आहे. हे 7चा वर्ग 49 ह्या अगोदर 72चा वर्ग आणून घेतो मी. ह्या 72चा वर्ग हे 2चा वर्ग 4 7चा वर्ग 49 7 दोन्ही 14 14 दोन्ही 28 हे 4 हे 8 9 2 11 ला 1 हातचा 1 आला 51 84. मग मला असं म्हणावं लागतील हे 51 84 51 84 नंतर 49 नंतर मला काय करावं लागेल बघा आता 72 गुणिले 7 आणि ते दुप्पट करावं लागेल. मग हे 72 गुणिले 2 बे दोन्ही 4 7 दोन्ही 14 144 गुणिले 7 केलं 7 चोक 28 2 झाले 7 चोक 28 2 30 30 ला 0 हातचा आला 3 7 1 7 आणि 3 10 108 108 ची पुन्हा मला काय करावं लागणार दुप्पट करावं लागणार आहे. ह्याच पद्धतीने आहे आणि हे आपलं काय आहे हे बेस नाही. ओके कुठलंही समजून घ्या बेस समजून घ्या किंवा ही समजून घ्या फरक काहीच पडत नाही आपल्यापाशी. ठीक आहे फक्त आपला कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. चालेल कळकलं. ओके चला शेवटचं गणित आहे. फक्त तुम्हाला ह्याच्या अगोदर बऱ्यापैकी समजले असते ना. शेवटचं गणित घेत तुम्हाला की हे शेवटचं गणित घेतल्यानंतर तुम्ही घरी गेल्यास बऱ्यापैकी मनानं संख्या घेऊन त्याचे गणित वर्ग करण्याचा प्रयत्न करा. बघा आता काळजीपूर्वक 897 900च्या जवळच आहे. तुम्ही बेस काय धरतो 9 धरला. काय धरला 9 धरला. मग 897 900 पेक्षा कितनं लहान आहेत 3 लहान आहेत. कितनं लहान आहेत मग ज्या संख्येने लहान आहेत 3चा वर्ग केला मी 9 9 झाला. इथपर्यंत काळजीपूर्वक समजलं. ओके बघा आता मी काय करतो 897 मधनं 3 गेले की झाले 894 झाले. 894 ला बेस न गुणून घेतो. 894 ला बेस न गुणून घेतलं म्हणजे 9 9 चोक 36 हातच्या आले 3 9 9 81 82 83 84 84 ला 4 हातच्या आले 8 9 8 72 72 आणि 8 80 72 आणि 8 80 इथपर्यंत समजलं. फक्त हे आता काळजीपूर्वक समोर ठेवायचे बघा हे 80 46 आणि हे 09 हे 897 चा काय आहे वर्ग आहे. म्हणजे तुम्हाला हे वर्ग बऱ्यापैकी कसे काढायचे हे समजले असतील. आता ह्याच्यानंतर आपण घन कसे काढायचे हे बघू. ओके जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ठीक आहे ह्याने फक्त काहीच होणार नाही एक थोडा मला उत्साह भेटेल नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. ओके चल धन्यवाद.